भेद हे सगळं कमी की काय म्हणून राज्यसभेत आपलाच उमेदवार जावा यासाठी आता काँग्रेसनेही आग्रही भूमिका मांडायला सुरुवात केली आहे। मग यामधला हा सगळा गोंधळ पाहता प्रियंका चतुर्वेदींनी स्वतःच्या उमेदवारीसाठी आता स्वतःच पर्याय शोधायला सुरुवात केली आहे। पाहूया। राज्यसभेवरून महाविकास आघाडी ट्विस्ट, काँग्रेसचा राज्यसभेच्या जागेवर दावा, पवारांचं काय होणार, ठाकरे दावा मागे घेणार का? राज्यसभेची महाविकास आघाडीसाठी जागा आहे एक आणि इच्छुक आहेत 3 पक्ष। पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांसाठी आग्रही आहे। ठाकरेंची शिवसेना म्हणते त्या जागेवर आमचा दावा आहे, आमच्याकडून संजय राऊत किंवा प्रियंका चतुर्वेदींनीच राज्यसभेवर जावं। तर आता काँग्रेसनं स्वतःची उमेदवारी ही कायम ठेवली आहे। राज्यसभेसंदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली आणि त्यात काय झालं ते पहा। राज्यातल्या राजकारणापेक्षा देशातल्या राजकारणाचा विचार करता राज्यसभेची जागा काँग्रेससाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे काँग्रेस राज्यसभेच्या जागेसाठी आग्रही आहे। राज्यसभेत काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी राज्यसभेची ही जागा काँग्रेसला मिळावी असं मत काँग्रेस नेत्यांनी मांडलंय। शरद पवार यांची उमेदवारी संदर्भात काय इच्छा आहे हे जाणून घेतल्यानंतर पवारांची राष्ट्रवादी याबाबत बोलणार आहे। शरद पवारांचा अनुभव पाहता आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनाच उमेदवारी मिळावी असं शरद पवार गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे। शरद पवार राज्यसभेत गेले तर पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद राष्ट्रीय पातळीवर कायम राहील असं मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडलंय। ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर चर्चा करून काँग्रेस पुढचा निर्णय घेणार आहे। तर तिकडे जयंत पाटील शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राज्यसभेबाबत चर्चा करणार आहेत। पक्षाच्या बैठकीमध्ये आम्ही स्वतंत्र ज्यावेळेस नेते बसलो त्यावेळेस की राज्यसभा ही काँग्रेसकडे असली पाहिजे, कारण राष्ट्रीय पक्ष आहे आणि तिथल्या भूमिका त्या ठिकाणी आम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणून राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व अधिक हवं आहे अशी आमची भूमिका। आता महाविकास आघाडीमधला नेमका गोंधळ काय आहे, कुणाला कोण चालणार आहे आणि कुणाला कोण चालणार नाही तेही समजून घ्या। अजित पवारांचा मृत्यू आणि शरद पवार गटाची कमी झालेली ताकद पाहता शरद पवार राज्यसभेत जाणं ही पक्षाची गरज आहे। शरद पवारांनी राज्यसभेत जावं यासाठी पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे। त्यासाठी सुप्रिया सुळे काँग्रेस हायकमांडशी बोलणार आहेत। काँग्रेस सुरुवातीला शरद पवारांच्या नावावर सहमत होती, मात्र आता काँग्रेसला स्वतःची राज्यसभेतली ताकद वाढवणं महत्त्वाचं वाटतंय। शरद पवारांनीच राज्यसभेत जावं असा ठाकरे गटाच्या संजय राऊतांचा आग्रह आहे। मात्र त्याचवेळी संख्याबळानुसार राज्यसभेची जागा आमचीच आहे, त्या जागेवर प्रियंका चतुर्वेदी किंवा संजय राऊतांनी जावं अशी आग्रही भूमिका आदित्य ठाकरे सातत्यानं मांडतायत। राज्यसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळावी असं ठाकरे गटाच्या 20ही आमदारांचं म्हणणं आहे, असा आदित्य ठाकरे यांचा दावा आहे। बघा, तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, कुठच्याही व्यक्तीच्या नावाबद्दल आम्ही चर्चा करतच नाहीये आणि पवार साहेबांबद्दल सगळ्यांमध्ये मनामध्ये खरोखर आदर आहेच, पण पक्षाची भूमिका, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो, मी माझ्या पक्षाचं हित बघणार। आणि नुसतं हित नाही तर MVA मध्ये जो प्रिन्सिपल ठरला होता, आपल्याला आठवत असेल 2020 साली शिवसेनेला एक जागा अधिकची मिळणार होती, आमचं गटही झालं असतं राज्यसभेत, पण राष्ट्रवादीकडून आम्हाला जी एक विनंती आली त्याचमुळे आम्ही फौजियाजींना ही दुसरी सीट दिली होती 2020 साली। आणि दुसरं म्हणजे शिवसेनेचा देखील आवाज देश पातळीवर हा फार महत्त्वाचा आहे, कोणी कमी लेखण्याचं कारण नाही। महाविकास आघाडीतून राज्यसभेतल्या एका जागेसाठी 3ही पक्ष दावा ठोकत असताना आणखी एक ट्विस्ट आणलाय तो ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी। शरद पवारांसाठी सुप्रिया सुळे राहुल गांधींशी बोलणार आहेत, तर राऊतही पवारांच्या नावासाठी आग्रही आहेत। त्यामुळे शरद पवारांच्या नावावर एकमत झालं तर प्रियंका चतुर्वेदींना माघार घ्यावी लागणार आहे। त्यामुळे त्यांनी इतर पर्याय शोधायला सुरुवात केली आहे। प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडे 2 मार्ग आहेत। उत्तर प्रदेशातून राज्यसभेच्या 10 जागा नोव्हेंबर महिन्यात रिक्त होणार आहेत, त्यापैकी 2 जागा समाजवादी पार्टीच्या वाट्याला येतात। त्यामुळे समाजवादी पार्टीतर्फे राज्यसभेवर जाता येईल का याची चाचपणी प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून केली जाते। मात्र त्यासाठी नोव्हेंबर महिन्याची वाट पाहावी लागेल। दुसरा पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस। पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या 5 जागा रिक्त झाल्या आहेत। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 4 जागा मिळू शकतात। ठाकरे आणि ममता बॅनर्जींचे चांगले संबंध पाहता प्रियंका चतुर्वेदी तृणमूलमधूनही राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न करतायत। प्रियंका चतुर्वेदी या ठाकरेंच्या शिवसेनेतला हिंदी भाषिक चेहरा, तसंच ठाकरे गटाचं दिल्लीमधलं इलिट क्लास अर्थात उच्चवर्गीयांचं प्रतिनिधित्व करणारं हे नेतृत्व। प्रियंका चतुर्वेदींचे दिल्लीत सर्व पक्षीयांशी उत्तम संबंध आहेत। आता त्याच मदतीनं प्रियंका चतुर्वेदी दुसऱ्या पक्षातून राज्यसभेत जाणार
की शिंदेंवर सातत्यानं गद्दारीचे आरोप करणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. रामराजे शिंदे, NDTV मराठी, दिल्ली.